आज जे आहे याच्या उड्या परत टुनटुन जे आहे ना, त्या सुरू झालेल्या आहे. कालपासून घर जसं शांत पडलेलं होतं, आज ते परत छान असं जे त्याची मस्ती सुरू झालेली आहे. काल त्याने बिलकुलच काही मस्ती नाही केली आणि आज एवढं कन्फ्युजन झालं, की होळी आजची आहे की उद्याची. कारण आज तर मी बघितलं उठल्यानंतर खाली वगैरे, पुढे, मागे, समोर कुठेच काही कोणी होळी खेळताना मला दिसलं नाही. मग मला वाटलं आज इथे होळी नसेल, 3 तारीख आहे तर उद्याची असेल असं वाटलं मला. तर त्यामुळे आम्ही पण काही होळी वगैरे आज खेळलो नाही. अदरवाईज इथे तशी पण खूप होळी खेळल्या नाही जात, पण आमच्या सोसायटीत काही आहेत बाया 2-4 ज्या खेळतात, तर त्या येतात. पण ह्यावेळेस त्या पण आल्या नाही. तर मग मला असं वाटलं की नसेल बा ह्यावेळेस होळी इथे, कारण आज ग्रहण वगैरे पण आहे. त्यामुळे भरपूर ठिकाणी असं आहे ना, की ग्रहण असल्यामुळे आज होळी नाही खेळत आहे. तर ते उद्या सेलिब्रेट करणार आहे. तर असू शकते इथे पण असंच असेल, की आज नाही खेळणार, उद्या उद्या खेळेल असं असेल. तर मग आम्ही पण काही केलं नाही आज. आम्ही पण काही खेळलं वगैरे नाही. मी म्हटलं जाऊ दे, उद्या येईलच सगळे तर उद्याच खेळूया. तर इथे मग यांचं आज ऑफिस होतं, यांना काही सुट्टी होती नाही. तर यांच्यासाठी छान मी टिफिन बनवला. टिफिनमध्ये छान काळ्या चण्याची भाजी बनवली आज सुक्की, आणि सोबत पुऱ्या बनवल्या. असं सगळं करून जे यांचा टिफिन पूर्ण पॅक करून दिला. सोबत मी पण जेवण करून घेतलं, कारण सकाळपासून आज मी जेवणच केलं नव्हतं. तर आता मला खूप जास्त भूक लागली होती. मग हे निघाले ऑफिसला आणि त्यानंतर मी जेवण केलं. युगीतलं थोडंसं झोपवते म्हटलं, तर आलो घरात तर लाईन नव्हती, लाईन गेलेली होती. तर मग याचं असा फॅनसोबत खेळणं सुरू होतं आणि त्याला म्हटलं हा फॅन ठेव आणि मी तुला छान झोपवून देते, कारण ह्या फॅनमध्ये हवा खूप छान येते आणि तुम्ही आरामात झोपू शकता. तर मग थोड्या वेळाने तो स्वतःच झोपून गेला. मग ग्रहणासाठी जे आहे मी माझं जे पण जेवणाचं काही उरलं होतं पाण्या वगैरेमध्ये तुळशीचे पानं वगैरे छान टाकून घेतले, कारण ग्रहण असलं की हे आपण नेहमीच असं करतो. हे असं तर मी लहानपणापासून बघतच आलेली आहे. तर माझ्याकडे जे पण जेवणात काही उरलेलं होतं, दूध वगैरेमध्ये, फ्रीजमध्ये वगैरे जे पण होतं ना, सगळ्याकडे मी तुळशीचे पानं असे छान टाकून दिले. तुमच्याकडे पण असंच करत असतील. नंतर मी घेतले माझे मनी प्लांट्स, जे काही बॉटल्समध्ये लागलेले आहेत, आणि त्याचं पाणी जे आहे ना खूप दिवसांपासून माझं राहून गेलेलं आहे चेंज करायचं. ते तसं तर 15 दिवसातनं एकदा चेंज करावं लागतं, पण ह्यावेळेस माझं खूप जास्त डिले झालेला आहे. मग माझं एकदम आज लक्षात आलं, तर आधी मी त्यांना काढलं छान. मनी प्लांट सगळे बॉटल्समधनं काढलं, सगळ्या बॉटल्स खाली केल्या, त्याच्यामध्ये नवीन पाणी भरलं, रिफिल केलं. बाय द वे, आता याच्यात तुम्ही नळाचंच पाणी टाकता की आरोचं पाणी टाकता, याच्यात माझं खूप कन्फ्युजन आहे कोणतं टाकायचं. तर कोणतं चांगलं असतं ना, हे मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. तर असं मी सगळं क्लीन केलं, त्यामध्ये परत पाणी पूर्ण भरलं आणि ते छान ठेवून दिला. चला, ओके, बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.